मित्रांनो, नाशिकमधील येवला रोडवरची जी घटना आज घडलेली आहे ही पाहून कुठल्याही सुज्ञ नागरिकाचं डोकं संतापल्याशिवाय राहणार नाही. खाकी वर्दीतल्या काही लोकांमुळे आज आपल्या देशाच्या लष्कराचे सामान रस्त्यावर त्याच्यामध्ये जळून खाक झालं. ही गोष्ट आहे पंजाबचे जे ड्रायव्हर जरतार सिंग होते यांच्यासोबत घडलेली. पुण्यामधील लष्कराचे सामान घेऊन ते भटिंडाकडे निघाले होते. येवला येथे टोलनाक्यावर त्यांना ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. कारण काय होतं की त्यांनी सांगितलं की तुम्ही नो एंट्रीमध्ये गाडी घातलेली आहे. पण हा आरोप केवळ पैशाच्या वसुलीसाठी होता असं ड्रायव्हरने दावा केलेला आहे. पोलिसांनी 20,000 रुपयाचा दंड तरी मागितला आणि 20,000 रुपये दंड जर भरायचे नसतील तर 5,000 रुपयाची लाच त्यांनी मागितली. ड्रायव्हरांनी जेव्हा हा अन्याय सहन करायला नकार दिला त्यावेळेस वाद वाढत गेला आणि ड्रायव्हरच्या सांगण्यावरनं एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला थप्पड मारली. आता हाही अधिकार पोलिसांना कुठून मिळतो ते पोलीस लोक कोणी बघत असतील व्हिडिओ तर त्यांनी सांगावं. जर दुसरा बाजूला उभा असलेला जो पोलीस ऑफिसर आहे तो तिथे डिझेलच्या टाकीसमोर थांबून सिगारेट ओढत होता आणि दुर्दैवाने त्याच सिगारेटच्या ठिणगीमुळे ट्रकच्या डिझेलच्या टाकीने भडका उडाला आणि लष्कराच्या सामानासहित तो ट्रक जो आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मित्रांनो, सर्वात संतापजनक बाब म्हणजे काय तर आग लागल्यानंतर मदत करण्याऐवजी तिथे जे उभा असलेले जे 7-8 पोलीस होते हे सगळे कर्मचाऱ्यांनी तिथून पळून गेले. लष्कराचे सामान जळत असताना जर असे रक्षणकर्ते पळ काढत असतील तर अशा वेळेस हे अत्यंत लज्जास्पद आहे. पोलीस आपल्या अधिकारांचा अशा पद्धतीने गैरवापर का करतात ही केवळ एक उदाहरण नाही आहे, तर आपल्या हायवेवर अनेकदा कागदपत्र अपूर्ण असल्याचे खोटे कारण सांगून ड्रायव्हर्सकडनं दिवसाढवळ्याची खंडणी उसळली जाते. कधी सामान्य माणसाला लॉकअपची भीती दाखवून जबरदस्तीने सेटलमेंट करायला भाग पाडलं जातं. आताच थोड्या वेळाखाली मी तो व्हिडिओ बनवलेला होता, आपल्या यूट्यूब चॅनलवर तो आहे. एका प्राचार्याला म्हणजे पोस्कोच्या केसची भीती दाखवून त्याच्याकडनं पोलिसांनी 7 लाख रुपये उसळले. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. वैयक्तिक अहंकार म्हणजे कधी कधी तर असं असतं की केवळ वैयक्तिक अहंकार म्हणजे शांत करण्यासाठी सुद्धा गरिबांवर हात उचलला जातो. जेव्हा कायद्याचे रक्षकच नियम तोडून सामान्यांना लुटू लागतात तेव्हा न्यायव्यवस्थेवरचा सुद्धा कुठेतरी विश्वास उडायला लागतो. ही परिस्थिती बदलणे मित्रांनो आज काळाची गरज आहे. पोलिसांना दिलेले अधिकार लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत, वसुलीसाठी नाही आहेत. पोलीस दलामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी CCTV आणि प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी बॉडी कॅमेऱ्याचा वगैरे सुद्धा वापर करणे खरं तर अनिवार्य व्हायला पाहिजे. फॉरेन कंट्रीजमध्ये आपण पाहतो की कुठल्याही व्यक्तीला जर अरेस्ट करायचं असेल किंवा कुठलीही कारवाई करायची असेल तर पोलिसाला आपला बॉडी कॅमेरा त्याच्यामध्ये चालू करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींची आज गरज आहे. आजकाल आपण पाहतोय पोलीस थोडंसं कॉर्नरला जातात आणि कॉर्नरला जाऊन त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करतात किंवा पानपट्टीवर पैसे दे वगैरे असे प्रकार केले जातात. आणि जे लोक अशा प्रकारचा अधिकाराचा बेजबाबदारपणे वापर करतात अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करणं जाणं गरजेचं आहे. तोपर्यंत गुंडागिरी थांबणार नाही, पोलिसांची पोलीसगिरी थांबणार नाही. पोलीस दलाने केवळ सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे ब्रीदवाक्य भिंतीवर न लावता ते आचरणात सुद्धा आणणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.